नमस्कार. मोहनावती विचारधन या पेजवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मी डॉक्टर संजीव कुमार पाटील, व्यवसायानं मूळ भूलतज्ञ, म्हणजे ऑपरेशनसाठी जी भूल देतात त्याचा मी तज्ज्ञ आहे. आणि आज तुमच्यासमोर लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे आमचे मित्र डॉक्टर शिवानंद स्वामी. कधीपासून त्यांचं आणि आमचं बोलणं चालू होतं की आपण एकदा ह्या पेजवर लाईव्ह येऊ आणि सगळ्यांची गप्पा मारूया, म्हणून आज तो योग जुळून आलेला आहे. तर मंडळी, आज आपण तुमच्यासमोर येण्याचं कारण असं आहे, सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्या दृष्टीनं आपण काय काळजी घ्यायला हवी, अशा पद्धतीनं आज आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. आणि आपण गप्पा मारणार आहोत. कुठल्याही प्रकारचं वेगळं असं मोठंसं तत्त्वज्ञान मी काय झाडणार नाही आहे. तुमच्या सारखाच एक सामान्य माणूस आहे. पण हो, गेले काही वर्ष, जवळजवळ 2007पासून मी मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा येथे जॉईन झालेलो आहे साधक म्हणून. तर तिथे साधक म्हणून काम करत असताना तिथे असलेल्या बऱ्याच वेगवेगळ्या अभ्यास वर्गांना मी हजेरी लावली. माझ्या मुलांच्या दृष्टीनं काही कोर्सेस होते, स्वतःसाठी काही ध्यानाचे कोर्सेस होते. वेगवेगळे कोर्सेस अटेंड केल्यानंतर नमस्कार स्वामी साहेब, विवेकानंद स्वामी नमस्कार, हळूहळू लोक येतील अशी अपेक्षा. आणि आपण, मला असं वाटतं, सुरू करूया, कारण की आपल्याकडे वेळ पण कमी आहे. तर मनशक्तीच्या माध्यमातून गेले काही वर्ष मी काही हे वेगवेगळी व्याख्यानं घेत आहे. वेगळ्या वेगळ्या विषयांवर मी लोकांशी बोलतो. ताण व्यवस्थापन असू दे, व्यक्तिमत्व विकास असू दे, परिवाराचं सुख शांती असू दे, मुलांना अभ्यासाच्या पद्धती असू देत, असे वेगवेगळ्या विषयांवर मी सगळ्यांशी बोलत असतो. आणि असा आमचा विषय डॉक्टर स्वामी, आमचे मित्र, अथर्व थिएटर्स म्हणून आमची जी पुण्यामध्ये संस्था आहे, त्या संस्थेचे आमचे सभासद. आम्ही एकत्र बऱ्याच पद्धतीनं नाटकच नव्हे तर शॉर्ट फिल्म्स आणि अशा काही वेगवेगळ्या कॉर्पोरेट फिल्मच्या माध्यमातून काम करत असतो. तर ते गेल्या काही दिवसांपासून हा उपक्रम राबवतात. मोहनावती विचारधन या पेजवरून छान मोठ्या वेगवेगळ्या वक्त्यांना बोलवून ते कार्यक्रम घेत असतात आणि हे कार्यक्रम लोकांना आवडतात. माझ्या आधी बऱ्याच मोठमोठ्या वक्त्यांनी इथे कार्यक्रम घेतलेला आहे आणि आज हा मला योग आलेला आहे घेण्याचा. माझी ओळख तुमच्यापर्यंत पोचलेलीच आहे पेजच्या माध्यमातून. तरी मी मूळचा व्यवसाय, मी सांगितल्याप्रमाणे, भूलतज्ञ आहे. 1997पासून मी पिंपरी चिंचवड परिसरामध्ये भूलतज्ञ म्हणून काम करतो. आणि त्याचबरोबर अथर्व थिएटर्स ही आमची संस्था आहे, ज्या माध्यमातून बरेचसे डॉक्टर मंडळी आणि काही इतर व्यवसायातले लोक एकत्र येऊन आपली नाटकाची आवड जपत आम्ही प्रायोगिक, हौशी तसंच व्यावसायिक पद्धतीनं नाटकांचे प्रयोग रंगभूमीवर आम्ही करत असतो. आणि ते करता साहजिकच सगळ्याच माध्यमातून आपण काम करायला पाहिजे, म्हणून काही मालिकांमधनं सुद्धा आम्ही काम केलेलं आहे. जवळजवळ 30 वर्ष थिएटरचा अनुभव आहे मला आणि 20 वर्षापासून मी मालिकांमधनं काम करतो. नुकतीच संपलेली तुझ्यात जीव रंगला या मालिकेमध्ये मी मुख्य नकारात्मक व्यक्तिरेखा म्हणजे नंदिताचे मामा ही भूमिका साकारली आणि बऱ्याच प्रेक्षकांचा रोष ओढवून घेतला. कारण नकारात्मक व्यक्तिरेखा लोकांना आवडत नाही. म्हणजे काम आवडतं, भूमिकेचं कौतुक होतं, पण ती व्यक्तिरेखा म्हणून लोक राग करत असतात. हे प्रेम रसिक प्रेक्षकांचं माझ्यावर मला मिळालेलं आहे. रंग माझा वेगळा किंवा असंभव, अहिल्याबाई होळकर, अशा काही वेगवेगळ्या जुन्या मालिकांमधनं मी काम केलेलं आहे. येड्यांची जत्रा नावाचा एक चित्रपट जो बऱ्याचदा झी टॉकीजवर दाखवला जातो, त्यासुद्धा मी काम केलेलं आहे. आणि सध्या पुण्यामध्ये एक व्यावसायिक नाटक चालू आहे ब्लाइंड गेम नावाचं, त्यात मी एक भूमिका करतो. स्वतःच्या संस्थेतर्फे नटसम्राट, तुम्ही नव्हेच, मोरुशी मावशी, शांतीचं कार्ट चालू आहे. तरुण तुर्क, म्हातारी अर्क, बॅरिस्टर, इच्छा माझी पुरी करा, अशा अनेक नाटकांचं दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका मी साकारलेल्या आहेत. यामध्ये काही आम्हाला राज्य पुरस्कार मिळालेले आहेत, नट नावाचं नाटक किंवा अशा बऱ्याच नाटकांसाठी. काका की काकू हे नाटक असू दे. तर हा माझा नाटक म्हणून परिचय झाला, अभिनेता म्हणून परिचय झाला. भूलतज्ञ म्हणून मी सांगितलं त्याप्रमाणे 97पासून मी या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये भूलतज्ञ म्हणून काम करतो आणि मालिकांचं काम चालू आहे.
आणि सध्या तुमच्याशी गप्पा मारतोय. साहजिकच गेल्या वर्षापासून कोरोना एक मोठं संकट आपल्या सगळ्यांसमोर आलेलं आहे. नमस्कार नमस्कार, बरीच मंडळी जमत आहेत. तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तर डॉक्टर शिवानंद स्वामी आमचे मित्र, त्यांच्या आग्रहाखातर आम्ही कधीपासून जो विषय चर्चा करण्याचा ठरवला होता त्या विषयावर आज आपण गप्पा मारतो आहोत. कोरोना मुळातच माणसाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे ताणतणाव असतात आणि त्या तणावामध्ये भर म्हणून हा कोरोना आपल्यासमोर येऊन ठाकलेला आहे. गेल्या मार्चमध्ये जो काही लॉकडाऊन सुरू झाला, जनता कर्फ्यू झाला आणि त्यानंतर धुमाकूळ घातला गेला. काही दिवस आपण घरात राहिलो. अनबिलिव्हेबल गोष्ट घडली. पटतच नव्हतं की आपण खरोखर इतकी सगळी मंडळी घरामध्ये राहिलोय, कोंडून घेतल्यासारखं. त्याचे बरेच चांगले फायदे झाले आणि काही चुकीच्या गोष्टी पण घडल्या. कौटुंबिक हिंसाचार वाढले, कारण की जे माणसं कामाला बाहेर पडायचे ते घरात राहायला लागले. मुलांना शाळेत जायला शक्य नस झाल्यामुळे ऑनलाईन शाळा सुरू झाल्या आणि ऑनलाईन शाळेचा स्ट्रेस वेगळा. सगळ्यांच्याच घरी ऑनलाईन पद्धती नव्हत्या, मोबाईल्स नव्हते, इंटरनेट नव्हतं. त्या अडचणी, असंख्य अडचणींना तोंड देतोय आपण. आणि कसं तरी मग ऑनलाईन नंतर ऑफलाईन काही शाळा कॉलेजेस जस्ट सुरू झाले. आपली पहिली वेव्ह संपली. आपण बऱ्यापैकी कोरोनावर मात केली. जगातल्या इतर देशांच्या दृष्टीनं भारतानं बऱ्यापैकी ह्या आजारावर छान नियंत्रण मिळवलं. आपलं व्हॅक्सिनसुद्धा आलं आणि छान पद्धतीनं आपण संकटावर मात करतोय असं वाटेपर्यंत जानेवारी उजाडला. जानेवारीनंतर नव्या वर्षात तर आपण म्हणजे जिंकलोच आहोत. कोरोनाला आपण हरवलेलं आहे अशा आनंदात जवळजवळ भारतातील प्रत्येकजण असताना फेब्रुवारीनंतर हळूहळू पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीचा स्ट्रेन कोरोनाचा आला. विदर्भ, बुलढाणा अशा परिसरात, अमरावती, नागपूर असं करता करता पुन्हा एकदा पुणे, मुंबई, महाराष्ट्र आणि आता जवळजवळ पूर्ण देशामध्ये कालचा जर आकडा आपण बघितला तर दिवसाला 3.5 लाख नवीन रुग्ण कोरोनाचे आलेले आहेत. भयावह परिस्थिती आहे. मी स्वतः डॉक्टर आहे. दिवसाला कमीत कमी 20 ते 25 फोन मला येत असतात. डॉक्टर साहेब नमस्कार, मी अमुक 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 आणि माझे अमुक अमुक रिलेटिव्ह, त्यांना असा ऑक्सिजन कमी पडत आहे, सॅच्युरेशन असं राहतं आहे, श्वास घ्यायला त्रास होतो आहे, त्यांचा रिपोर्ट असा आहे, ते पॉझिटिव्ह आहे, त्याचा CT स्कॅन कुठे करायचा, त्यांना बेड कुठे मिळेल, रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन कुठे मिळेल का हो डॉक्टर साहेब, प्लीज प्लाझ्मा मिळू शकेल का आम्हाला. भीषण परिस्थिती आहे. अक्षरशः अंगावर काटा येतो. इतके ओळखीचे, जवळचे, दूरचे भरपूर पेशंट्स, ओळखीचे लोक फोन करतात. माझ्या परीनं, रादर मीच नव्हे तर आमचे सगळेच डॉक्टर मंडळी आपापल्या परीनं मदत करत आहेत. माझी पत्नी तर स्वतः कोविड वॉरियर म्हणून तिनं काम केलेलं आणि आतासुद्धा ती काम करते आहे. तिच्या हॉस्पिटलला जरी आता सध्या अजून कोविड रुग्ण नसले तरी इतर रुग्ण आहेतच, ते तिचं काम चालू आहे. भीषण परिस्थिती आहे. ह्या संकटाला सामोरं कसं जायचं. आणि बघतोय आपण गेल्या 1 वर्षभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार, जरी कोरोना हा एक प्रकार झाला तरी मानसिक आजार, मानसिक आरोग्य खूप बळावलं. बऱ्याच लोकांना ह्या संकटाला कसं सामोरं जावं हे कळेनासं झालं. काही लोकांनी आत्महत्या हा पर्याय निवडला. मग मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजपासून ते साधे मध्यमवर्गीय गरीब माणसं, यांचे अडचणी, यांचे प्रॉब्लेम्स, त्याच्यावर ते मात करू शकले नाही आणि त्यांनी तो मार्ग निवडला. कमकुवत मनाचे लोक ह्या मोठ्या संकटाला सामना करू शकत नाही आहेत आणि असं वाटलं होतं की हे संकट संपलं आता. नाही मंडळी, ही गोष्ट नक्की आहे की हे संकट संपलेलं नाही आणि हे संपणारही नाही. जसा स्वाईन फ्लू काही वर्षांपूर्वी, जवळजवळ 13, 14, 15 वर्षापूर्वी स्वाईन फ्लू आला, त्यानं जसं हैराण केलं आणि मग हळूहळू त्याच्यावर लस आली आणि मग हळूहळू सवयी झाल्या आपल्याला. लस घेतल्यानंतर आपण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवली, आपल्या शरीरात आवश्यक असलेल्या अँटीबॉडीज त्या रोगाच्या विरुद्ध तयार झाल्या आणि त्याच्याबद्दलची भीती आपली कमी झाली. पण स्वाईन फ्लू संपलेला नाही. अजूनही पावसाळा सुरू झाला, हंगाम सुरू झाला की स्वाईन फ्लूचे रुग्ण येतात, ॲडमिट होतात, काही सिरियस होतात, काही आपला जीव गमावतात, काही बरे होतात. म्हणून वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. आम्ही वारंवार सांगत असतो की नवीन वर्षी परत वॅक्सिन घ्या.
तर तशाच पद्धतीनं कोरोनाचा हा आजार जो आहे तो सुद्धा आपल्यासोबतच राहणार आहे, हे आपल्याला गृहीत धरून चालणार आहे. पण म्हणून निष्काळजीपणा करून चालणार आहे का? नाही. आता लॉकडाऊन लागला आहे, त्याबद्दल ते बरेचसे विनोद सगळ्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर फिरत असतात. कोणी लोक सरकारला नावं देतात, कोणी दुसऱ्यांना नावं द्यायचं. एखादी चांगली गोष्ट जेव्हा घडली ना, तेव्हा त्याचं क्रेडिट आयुष्यामध्ये आपण स्वतःला घेत असतो. आणि एखादी वाईट घटना घडली की त्याला जबाबदार आपण कोणाला पकडतो? समोरच्या व्यक्तीला पकडतो. असं करून चालणार नाही. आपल्या आयुष्यात जर एखादी चांगली घटना घडत असेल आणि त्याची जबाबदारी जर आपण स्वतः घेणार असू, तर वाईट गोष्टीसाठी सुद्धा आपणच जबाबदार आहोत, लक्षात घ्या. दुसऱ्यांवर आरोप करणं खूप सोपं आहे. कुठल्याही गोष्टीची जबाबदारी घेणं महत्त्वाचं आहे. कर्तव्य आपण आपलं पार पाडणं गरजेचं आहे. एक सुजाण नागरिक म्हणून आपण काय करतो आहोत? अजूनही आपण बघतो रस्त्यावर लोक थुंकताना दिसतात, मास्क घालत नाहीत, सोशल डिस्टन्सिंग ठेवत नाहीत, ठराविक अंतर, हात धुणं, हे जे वारंवार टी व्हीपासून सिनेमा थिएटरमध्ये, पेपरमध्ये, सगळ्या कार्यक्रमांमधनं मोठमोठे सेलिब्रिटीज, मोठमोठे हायर ऑथॉरिटीज, मंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपासून सगळे लोक वारंवार तेच सांगतात. पण किती लोक खऱ्या अर्थानं पालन करतात? मागच्या वर्षी लॉकडाऊन स्ट्रिक्ट होता. आता लोक म्हणतात की 8 दिवस होऊन गेले लॉकडाऊन सांगून सुद्धा, पण आकडे कमी येत नाही. डेथ रेट वाढत चाललेला आहे. मागच्या वर्षी डेथ्स कमी व्हायचे, पण यावेळी डेथ्स जास्त आहेत. ऑक्सिजनचे बेड नाहीत, ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता. परवाच आपण बघितलं, नाशिकमध्ये घटना घडली, दिल्लीमध्ये घटना घडली, विरारमध्ये घटना घडली. अतिशय दुर्दैवी घटना आहे. ऑक्सिजनशिवाय रुग्ण तडफडून आपला प्राण सोडतायत. बघवत नाही, डोळ्यात पाणी येतं. शत्रूवर सुद्धा अशी वेळ येऊ नये असा विचार आपल्या मनात येणं साहजिक आहे. पण म्हणून मग आपण स्वतः म्हणून काय काळजी घेतोय? तर घेतो आहोत का? पहिली गोष्ट, आपण घराच्या बाहेर न पडणं खरोखरच आवश्यक आहे का? गरजेचं आहे का? हे आपण स्वतःला सांगतो का? हे सांगणं गरजेचं आहे. स्वतःचे काही नियम, निर्बंध, नॉट नेसेसरीली सरकार किंवा सिस्टीम, पोलिसांसाठी म्हणून नव्हे, तर आपण स्वतःहून ही काळजी घेणं गरजेचं आहे. येस, हा आजार, हा विषाणू जो आहे, हो कुठल्या माध्यमातून हा प्रसार करतोय, संसर्ग होतोय, हे माहिती आहे आपल्याला. आणि बघतोय आपण दिवसाला ऑलमोस्ट, बघा तुम्ही आपल्या जवळच्या गल्लीमध्ये, शेजारी पाजारी, जवळचे नातेवाईक पॉझिटिव्ह होत आहेत. आणि आता काही लोक वॅक्सिनबद्दल म्हणतात. घेतलं का तुम्ही लोकांनी वॅक्सिन? जे 45च्या वरचे आहेत त्या सगळ्यांनी घेतलेलं असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि आता 1 तारखेपासून सगळ्यांना वॅक्सिन उपलब्ध होणार आहे. प्रत्येकानं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि लवकरात लवकर वॅक्सिन घ्या. मग ते कुठलं आहे, कोविशिल्ड आहे का, कोवॅक्सिन आहे का, कुठल्या कंपनीचं आहे, डोंट गो इन द डिटेल्स. अफवांवर विश्वास ठेवू नका. जे गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल, आमच्या ओळखीचे काही लोक आहेत ज्यांनी वॅक्सिन घेतलं होतं पण तरीसुद्धा त्यांना कोरोना झाला. मग काय अर्थ आहे याला? काही उपयोगच नाही ना. वॅक्सिन घेऊन जर आजार होणार असेल तर कशाला घ्यायचं आम्ही? पण तुमच्या लक्षात आलं आहे का, 99% लोक ज्यांना वॅक्सिन घेऊन सुद्धा आजार झाला आहे त्यांचा गांभीर्य आजाराचं खूप कमी आहे, खूप कमी. सिरियसनेस म्हणजे श्वास न घेता येणं, दम लागणं, व्हेंटिलेटरची गरज भासणं, सिरियस इलनेस ॲडमिट करावं लागणं, ह्या इथपर्यंत त्यांची स्टेज गेलेली नाही. घरगुती उपायांवर थोड्याच प्रमाणात, गांभीर्य कमी, घरगुती ट्रीटमेंट, आयसोलेशन किंवा क्वारंटाईन, सेल्फ क्वारंटाईन म्हणतो आपण, अशा पद्धतीनं असे रुग्ण बरे झालेले आहेत. आमच्याचपैकी बऱ्याच लोकांनी वॅक्सिन घेतलं आणि काही लोकांना दुर्दैवानं ह्या आजाराची लागण झाली. कारण की आम्ही डॉक्टर मंडळी सगळ्यात जास्त एक्सपोज होत असतो. कायम पेशंट्स येत असतात. आणि काय झालं ना, जेव्हा पहिली लाट आपण म्हणू ती आली तेव्हा बऱ्यापैकी सर्व जनता गंभीर होती. पण आता काय झालं ना, बऱ्याच लोकांनी सोडून दिले, मरू दे. खूप काळजी घेतली, खूप आपण निर्बंध लादून घेतले स्वतःला. पण आता मी ऐकणार नाही आहे, मी असाच वागणार आहे. बोला आता काय करायचं? अशा पद्धतीनं करून कसं चालणार आहे? इथे गडबड झालेली आहे. आणि इथे तो जो संयम सुटलेला आहे त्यामुळे प्रॉब्लेम झाला आणि आजार पुन्हा वाढला आहे. मग असं करून चालणार नाही आहे. तर आपल्याला काळजी घेतच राहायचं आहे. आपली रोगप्रतिकारशक्ती कशी चांगली राहील? प्राणायाम, योगा, व्यायाम, मेडिटेशन मस्ट आहे. ध्यानधारणा आवश्यक आहे. प्रार्थनेची जोड द्या. व्यायाम करा. बाहेर करू शकत नाही ना, घरात करा.
कोणाकडे ट्रेडमिलचं वॉकरचं मशीन असेल तर ठीक आहे, नाही तर टेरेसवर घरातल्या घरात तुम्ही ठरवू शकता. स्टेप्सचं टार्गेट तुमच्या मोबाईलमध्ये सेट करू शकता की आपली एवढ्या 5,000 स्टेप्स होत आहेत का, 5 किलोमीटर आपले होत आहेत का, 7,000 स्टेप होत आहेत का, 10,000 होत आहेत का. हा एक टार्गेट आपण ठरवावा. एकत्र व्यायाम करावा. एकत्र घरातल्या बसलेल्या सगळ्या मंडळींनी छान काळजी घ्यावी. बाहेर पडू नये गरज नसताना. अगदीच गरज असेल, बाहेर पडावंच लागलं असेल, भाजी किंवा काही अत्यावश्यक सेवा म्हणतो आपण खाण्यापिण्यासाठी, पदार्थ घेण्यासाठी किराणा दुकानात, तर ती काळजी घ्या. जे आपण सध्या थोडंसं हलगर्जीपणा झालेला आहे काही लोकांचा, तोच महागात पडतो आहे. रस्त्यावरचे जर तुम्ही बोला सुजाण नागरिक म्हणून, मला खूप वाईट वाटलं. आता एक प्रसंग मला आठवला, मागच्या महिन्यामधली घटना आहे. चाकणमध्ये कोणीतरी एक छान स्वयंसेवक बिचारा मुलगा समोरच्या व्यक्तीला म्हणायला लागला की सर तुम्ही प्लीज मास्क लावा. हे चुकीचं आहे. 17-18 वर्षाचा कोवळा मुलगा होता हो, आणि एक सुजाण नागरिक म्हणून जबाबदारी पार पडत होता, आणि त्या मुलांनी, समोरच्या मुलांनी त्याला इतका हाणला, मारला, त्याला जीव गमवावा लागला. किती वाईट आहे. म्हणजे स्वतःही नीट वागायचं नाही आणि दुसरं कोण जर आपल्याला सांगत असेल तर आपण त्याच्याशी असं वागावं. निषेध करतो मी या गोष्टीचा. यापुढे अशा घटना आपल्याकडनं घडू नये, आणि असे आपल्या आजूबाजूला घडत असेल तर आपण त्याच्यावर नक्कीच रिॲक्ट व्हावं, त्याबद्दल तक्रार करावी, आपलं म्हणणं मांडावं असं मला वाटतं. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जसं मी म्हणलं की मागच्या वर्षी ऑनलाईन शाळा, पालकांचा प्रचंड ताण वाढलेला आहे, मुलांचा ताण वाढलेला आहे. परीक्षा होणार की नाही होणार, कशा होणार, ऑफलाईन होणार, ऑनलाईन होणार, करायचं का नाही, परीक्षा ठरून अचानक पोस्टपोन होतात. बघितलं ना, किती 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 परीक्षा पोस्टपोन झाल्या माहिती आहे का तुम्हाला. MBBSच्या परीक्षा अचानक 2 दिवस आधी पोस्टपोन झाल्या. MPSCच्या परीक्षा पोस्टपोन झाल्या. मुलाने नीट मागच्या वर्षी, नीट आता होईल की नाही, तेव्हा होईल की नाही, असं करत करत सप्टेंबर म्हणजे 3 दिवस आधीपर्यंत मुलांना माहीत नव्हतं की परीक्षा होईल की नाही. साहजिकच आहे, संख्या वाढत होती, काय करायचं. शेवटी प्रशासनालाही कळत नाही, कुठेतरी काळजी घ्यावी लागते, एक जबाबदारी घ्यावी लागते आणि निर्णय घ्यावा लागतो. आणि त्या निर्णय घेतल्यानंतर त्याच्यापासून मागे हटून चालणार नाही. त्या निर्णयाचे जे काय परिणाम होतील त्याला सामोरं जावं लागतं आपल्या सगळ्यांना. सो अशा पद्धतीनं वेगवेगळे ताण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेत, आणि हे ताण जर आपल्याला नीट पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन करायचं असेल, त्याला सामोरं जायचं असेल, तर आपलं मन हे अतिशय सशक्त असणं गरजेचं आहे आणि मन शांत राहणं गरजेचं आहे. ज्यांचा आपल्या मनावर चांगला ताबा आहे तेच अशाच नव्हे तर बऱ्याच संकटांना सामोरं जाऊ शकतात आणि त्या संकटावर मात करू शकतात. माझं असं साधं म्हणणं आहे, कुठलंही संकट म्हटलं ना की लोकांना भीती वाटते. संकट मनशक्ती केंद्र ज्यांनी सुरू केलं त्यांना आम्ही म्हणतो स्वामी विज्ञानानंद, म्हणजे त्यांना हे नाव आचार्य अत्रे यांनी दिलं आहे. विज्ञानातनं आनंद मानणारे स्वामी. बघा, ओके नाही, म्हणजे विज्ञान, अध्यात्मावर बोलणारे बरेच स्वामीजी असतात किंवा बऱ्याच आश्रमामधनं अध्यात्म सांगितलं जातं, पण अध्यात्माला विज्ञानाची सांगड, तत्त्वज्ञानाची सांगड घालून जगाला उपयोगी पडेल असं ज्ञान, बरं कोणाला उपयोगी पडेल असं, जन्मपूर्व अवस्थेपासून ते मृत्यू पश्चात जीवनापर्यंतचं अमूल्य ज्ञान जगासमोर मांडलेलं आहे. असे हे स्वामी विज्ञानानंद, आणि त्यांनी मनावर अभ्यास केला आणि म्हणूनच केंद्राचं नाव आहे मनशक्ती केंद्र. लक्षात घ्या, हे मनशक्ती केंद्र लोणावळ्याला आहे. तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल, ज्यांना माहीत नसेल त्याने आज आवर्जून साधी गोष्ट www.manashakti.org ह्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि तुम्हाला इत्थंभूत माहिती मिळेल की कसं हे आपल्या आयुष्यामध्ये मनशक्ती वेगवेगळ्या माध्यमातनं, वेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातनं, कोर्सेसच्या माध्यमातनं आपल्याला मदत करते. तुम्ही वेबसाईटवर गेलात तर युजली वर्षभरात जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत मनशक्ती केंद्रामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचा अभ्यास वर्ग घेतले जातात. पण आता गेल्या वर्षापासून कोरोनाचं संकट आलं आहे, त्यामुळे नो गॅदरिंग्स, एकत्र येणं ह्या गोष्टीवरच मनाई बंदी असल्यामुळे ते कोर्सेस बंद पडले. पण बऱ्याचदा म्हणजे आता गर्भसंस्कार ही गोष्ट अशी आहे की प्रेग्नन्सीच्या काळातच एक ठराविक पद्धतीचं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचलं तर त्याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो. मग बऱ्याचशा जोडप्यांनी आमच्याकडे रिक्वेस्ट केली, डिमांड केली की कृपया आमची प्रेग्नन्सी जवळ आहे, ह्या काळात अमुक अमुक दिवसाने डिलिव्हरी होणार आहे, तर प्लीज तुम्ही हे कोर्सेस ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकाल का. आणि मग मागच्या एप्रिलमध्ये अशी डिमांड झाल्यानंतर आम्ही
मे महिन्यापासून मनशक्ती केंद्रातर्फे ऑनलाईन कोर्सेस सुरू झाले. त्यात गर्भसंस्कार आलं, रोगमुक्ती आलं, मेंदूक्रांती आलं, बुद्धिवर्धन बालसमस्या आलं, मत्सरघात मुक्ती आलं, योगशक्ती ध्यान आला, असे बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कोर्सेस ऑनलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आले आणि त्याचा लाभ सगळ्यांना घेता आला आणि लोक अजूनही घेत आहेत. जानेवारीपासून सुदैवानं कोर्सेस सुरू झाले होते ऑफलाईन. तिथे लिमिटेड संख्येतल्या लोकांना आम्ही परवानगी द्यायला सुरुवात केली होती. 50% कॅपॅसिटी आणि सगळ्या काळजी घेऊन, टेस्ट घेऊन, सगळ्या सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग असा विचार करून आम्ही सुरू केलं होतं. पण मार्चपासून पुन्हा एकदा केसेस वाढायला लागल्या आणि एप्रिलनंतर पुन्हा एकदा ऑनलाईन कोर्सेसवर भर दिला जातो आणि ऑफलाईन कोर्सेस बंद झाल्यात. पण तुम्हाला ह्या वेबसाईटला गेल्यानंतर असं लक्षात येईल की तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळेल. मग त्याच्यामध्ये मुलांचे काही अडचणी आहेत, मुलांचे प्रचंड मानसिक प्रॉब्लेम्स ह्या गेल्या वर्षभरामध्ये वाढलेले आहेत. ऑनलाईन पद्धतीचा अभ्यास हा लोकांना सहन होणं अवघड झालं आहे. पालकांना त्याचा वेगळा ताण यायला लागलेला आहे. मुलं क्लासेस चालू करतात, व्हिडिओ बंद करतात आणि म्यूट करतात आणि खेळत बसतात, अभ्यासच करत नाही. काय करायचं बरं? त्यांचंही काय करावं? त्यांचं विश्वच किती खराब होऊन गेलं आहे. शाळा म्हणजे नुसतं शिक्षण नव्हतं ना त्यांचं. मुलं शाळेत जायचे, शाळेत जाता जाता मित्रमैत्रिणींबरोबर खेळत जाणे, मधल्या सुट्टीत डबा खाणे, ग्राउंडवर खेळणे, प्रार्थनेमध्ये उभं राहणे, प्रतिज्ञा घेणे, कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये जाणे, काही कॉम्पिटिशन्स असतात वेगळ्या वेगळ्या, मग त्या खेळाच्या असू दे, संगीताच्या असू दे, गाण्याच्या असू दे, अभिनयाच्या असू दे, अशा वेगवेगळ्या गोष्टी, चेष्टा मस्करी, खोड्या काढणं, ह्या सगळ्या गोष्टी मुलं मिस करत आहेत हो एक वर्षभर. मग काय करणार ते? ह्या सगळ्या गोष्टींचा ताण कुठेतरी, मोठ्या मोठ्या माणसांना हा ताण सहन करता येत नाही, तर छोट्या मुलांनी काय करावं बरं? त्याच्यावर सगळं गप चुप बेस कर, अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर, असे सगळे म्हणतात. त्यामुळे त्यांची बऱ्याच अडचणी सुरू झाल्या आणि मग मेजॉरिटी 80 to 90% लोक या ताणाला नीट सामोरं जाऊ शकलेले नाहीत आणि त्याच्या तक्रारी, तशा काउन्सिलिंगसाठी फोन, ऑनलाईन फोनवर बोलणं, चौकशी, तक्रारी आमच्याकडे येऊ लागल्या आणि त्या पद्धतीनं आमच्या सगळ्या मनशक्ती केंद्राच्या माध्यमातून तिथे आमच्याकडे एक मशीन टेस्ट डिपार्टमेंट आहे. कुठल्या प्रकारच्या अडचणी तुम्हाला आहेत, मुलांना आहेत, तुम्हाला आहेत, त्या प्रकारचे टेस्ट आमच्याकडे आम्ही घेतो आणि त्याचा फायदा मुलांना आणि सगळ्यांना होतो. त्याच्यावर काही उपाय सांगितले जातात. या पद्धतीनं मनशक्ती केंद्र काम करतं. मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एक बेसिक थॉट आजच्या लेक्चरमधून आपल्याला मिळाला पाहिजे, तो म्हणजे मनावरचा ताबा. आणि यासाठी तुम्हाला मन आहे. मन म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. मन, व्हॉट माइंड मीन्स. मन ही एक शक्ती आहे. मन म्हणून केंद्राचं नाव मनशक्ती केंद्र आहे. माइंड इज पॉवर. मनाची एक वैज्ञानिक व्याख्या जगासमोर स्वामी विज्ञानानंद यांनी मांडली. मन हे अजड आहे. जड आणि अजड, मॅटर अँड नॉन मॅटर. फिजिक्स, न्यूटनने जडाची व्याख्या म्हणजे मॅटरची व्याख्या केली. मॅटर दॅट ऑक्युपाईज स्पेस. हलवल्याशिवाय हलत नाही ते जड. मॅटर दॅट डझंट मूव्ह अनलेस अँड अंटिल मूव्ड. हे झालं जड. आईन्स्टाईनने व्याख्या केली होती जडाची. मॅटर दॅट डझंट क्रॉस द वेलोसिटी ऑफ लाईट. प्रकाशाच्या वेगा पलीकडे जाऊ शकत नाही ते जड, मॅटर. अशी व्याख्या केली होती जडाची न्यूटन आणि आईन्स्टाईनने. मग स्वामी विज्ञानानंद यांनी या दोन्ही व्याख्यांचा वापर करून मनाची व्याख्या केली की मन हे अजड आहे. मन आहे आणि मन आणि शरीर मिळून आपलं व्यक्तिमत्व तयार होतं आणि ते मन दिसत नाही, ते शक्तीच्या स्वरूपात आहे. लक्षात घ्या. आणि ते जागा व्यापत नाही, प्रकाशा वेगा पलीकडे जातं ते मन. ही केली मनाची व्याख्या. लक्षात घ्या. प्रकाशा वेगा पलीकडे जातं ते मन. प्रकाशाचा वेग किती आहे माहिती आहे? 3 लाख किलोमीटर पर सेकंद. आणि मन ह्या 3 लाख किलोमीटर सेकंदच्या पलीकडे जातं ते मन. पटतंय तुम्हाला सगळ्यांना? नसेल पटत तर साधं उदाहरण घ्या. पुण्यावरून मुंबईला जायचं म्हटलं बसने किंवा कारने, किती वेळ लागणार आपल्याला? कमीत कमी 3 ते 4 तास. डिपेंड्स ऑन द ट्रॅफिक. करेक्ट आहे. पण जर मनानं जायचं म्हटलं तर क्षणार्धात आपण मुंबईला पोचतो. प्रकाशा वेगा पलीकडे जातं ते मन. आणि हे मन खूप महत्त्वाचं आहे, कारण की हा सगळा कारभार जो आहे तो मनावर आहे. दुःख मनाला होतं, सुख मनाला होतं, टेन्शन, ताण
मनावर येतो आणि मनावर आलेल्या ताणाचा परिणाम मात्र कोणावर होतो? शरीरावर होतो. साधी गोष्ट. 85 ते 90% शरीराचे आजार हे मनामुळे असतात, ज्याला आम्ही म्हणतो सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. आणि म्हणून कोरोना हे संकट जरी शरीराचं असलं, पण त्याला जर सामोरं जाताना आमचं ऑब्झर्वेशन आहे, जे जे लोक मनानं खमके आहेत, खंबीर आहेत, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती मुळातच चांगली आहे, त्या लोकांनी कोरोनावर चांगल्या पद्धतीनं मात केलेली आहे. हे संकट न समजता एक संधी असं समजूया. संकट, स्वामींनी छान व्याख्या केली होती. संग म्हणजे चांगला, कट म्हणजे कट. निसर्गानं आपल्या विरुद्ध केलेला चांगला कट आहे म्हणजे संकट आहे. बऱ्याचदा आपण संकटाला घाबरून जातो. संकटाला घाबरून जाऊ नये. संकटच आलं नाही तर कदाचित आपण आपल्या ज्या मर्यादा आहेत, आपल्या ज्या कॅपॅसिटीज आहेत, त्या आपण बघतच नाही. एक छान गमतीशीर किस्सा मी कायम सांगत असतो लोकांना. एक माणूस असतो ज्याला झाडावर चढता येत नसतं बरं का. आणि त्याला लोक चिडवत असतात गावातले, की अरे काय तुला झाडावर चढता येत नाही बाबा, याला काय अर्थ आहे का? कसं रे तू झाडावर चढतात नाही तुला? मग तो मनावर घेतो, एक ट्रेनर बोलवतो, त्याला म्हणतो 3 महिने मला तू झाडावर चढायचं ट्रेनिंग द्यायचं आणि मी झाडावर चढणं शिकणार म्हणजे शिकणार. तो म्हणतो ओके चला सर. ॲडव्हान्स अमुक पैसे दिले जातात. 3 महिन्याचं ट्रेनिंग सुरू होतं. तो रोज माणूस सकाळी येतो, त्या माणसाला जंगलात घेऊन जातो आणि वेगळ्या झाडांवर चढायचं ट्रेनिंग होतं. संध्याकाळ झाली की रात्री घरी सोडतो. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस असे बरेच दिवस त्याचं ट्रेनिंग चालू असतं. या माणसाला काही झाडावर चढता येत नाही. भरपूर वेगळ्या प्रकारच्या झाडांवर चढणं शिकवून होतं. तो शिकवणारा बिचारा कंटाळून जातो. काय करावं या माणसाचं? शेवटचे आठवडा आलेला असतो की आता जाऊ द्या बाबा, 1 आठवड्यात कसं तरी आपलं आपण सांगितलेलं काम पूर्ण करूया, ट्रेनिंग पूर्ण करूया आणि आपलं पैसे घेऊ आणि निघून जाऊ, असं तो ट्रेनिंग देणारा शिकवणारा माणूस ठरवतो मनाशी. शेवटच्या दिवशी काहीतरी आठवड्यात 5-5:30 वाजलेले असतात. तो म्हणतो साहेब मला एक महत्त्वाचं काम आहे, काहीतरी बायकोने भाजी आणायला सांगितली किंवा किराणा आणायला सांगितलं, तो मी घेऊन ह्या गावातनं दुसऱ्या गावातनं महत्त्वाचं काहीतरी आहे ते मी घेऊन येतो, मग तुम्हाला घेऊ आणि मग आपण घरी जाऊया. हा म्हणला ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. डन. हा माणूस जातो दुसऱ्या गावाला. हा माणूस आपला बसला आहे, इकडं बघ तिकडं बघ, प्रयत्न करतोय. सूर्यास्त होतो, अंधार पडायला लागतो, सायंकाळ झालेली आहे आणि हा माणूस आपला प्रयत्न करतो झाडावर चढायचा. आणि चढता चढता अचानक याला आवाज येतो मागे काळोखामध्ये. तो आवाज असतो वाघाच्या डरकाळीचा. तो आवाज ऐकताच हा घाबरतो. असा मागे बघतो, त्याच्या लक्षात येतं की काही फूट फरलांग अंतरावर हा वाघ उभा आहे. तो बघतोय याच्याकडे. वाघाच्या दृष्टीने शिकार मिळालेली आहे. काय कोणास ठाऊक याच्यामध्ये कुठून बळ येतं. हा घाबरतो की आता मला डू ऑर डाय म्हणतो ना आपण, अशी परिस्थिती होती. करा किंवा मरा. आता मी काय करणार, मला माझा जीव वाचवला पाहिजे. असंख्य पद्धतीनं ट्राय करून झालेलं, पण ते झाड चढता येत नसलेलं ते झाड असतं. तो वाघाला बघतो, सगळं शक्ती पणाला लावतो आणि तुर तो झाडावर चढून जातो. वाघ जवळ येतो, गोल गोल फिरट्या मारतो. त्याला काही झाडावर चढता येत नाही. शेवटी कंटाळून निघून जातो. शिकवणारा माणूस येतो मोटरसायकल घेऊन. कुठे गेला? अहो साहेब कुठे गेला शोधायला लागतो. अरे हा गेला की काय गावात? तो म्हणतो काय वर बघा. अरे साहेब तुम्ही झाडावर चढलात, आज शेवटी जमलं की तुम्हाला? तो म्हणतो तुम्हाला काय माहिती मला काय झालंय ते? म्हणजे काय, अहो या खाली. कसं काय उतरू सांगा. मग त्याने सांगितलं कसं तो खाली उतरतो. म्हणतो कसं काय चमत्कार झाला? अहो तुम्ही गेल्यानंतर मागे वाघ लागला होता. वाघाची डरकाळी मी ऐकली आणि घाबरून झाडावर चढलो. सांगण्याचा मुद्दा काय आहे? त्याला झाडावर चढता आलं. बरं झाडावर चढता कशामुळे आलं? वाघ मागे लागला होता म्हणून. मग थोडक्यात सांगण्याचा मुद्दा त्याच्यामध्ये होतं ते कसं. त्याला झाडावर चढता येत नव्हतं. काय येत नव्हतं? कारण त्याने कधी ट्रायच केला नव्हता. पूर्ण शक्ती, पूर्ण मनापासून प्रयत्न केलेच नव्हते. केव्हा केले? जेव्हा मागे वाघ लागला तेव्हा त्याने प्रयत्न केले आणि अशक्य गोष्ट शक्य केली आणि तो झाडावर चढला. कोरोना हे संकट त्या वाघासारखं आहे असं धरा. आपल्या मागे वाघ लागलाय म्हणजे कोरोना लागलाय. आणि या निमित्तानं बऱ्याच अशक्य गोष्टी असतील त्या शक्य करा. घरामध्ये बसून राहणं अशक्य आहे हो.
इम्पॉसिबल आहे. शक्य आहे. ज्या गोष्टी तुम्हाला शक्य नाहीत असं वाटतं तर ट्राय करा. हे संकट नसून चांगला कट आहे, हे संधी आहे असं आपण समजूया तुमच्या माझ्यासकट, आणि या कोरोनावर आपण मात करूया. काही गोष्ट करायची नाही आहे. अहो, बॉर्डरला दिसणारा जो शत्रू आहे तो दिसतो तरी आपल्याला, आणि त्याला गोळी मारू शकतात आपले भारतीय सैनिक बॉर्डरवर, मग ते पाकिस्तानचे असू दे किंवा चीनचे असू दे. पण हा जो शत्रू आहे हा दिसत नाही आहे मायक्रोस्कोप खाली सुद्धा. अतिशय सूक्ष्म विषाणू आहे. ऑलमोस्ट थर्ड वर्ल्ड वॉर असल्यासारखं झालं आहे प्रत्येक देशाला, आणि आपल्याला खूप गंभीर परिस्थितीनं जावं लागतं आहे. आणि म्हणून प्रत्येकानं त्याच्या लेव्हलला जर लढायचं ठरवलं, त्याने त्याच्या मनावर ताबा मिळवला, त्याचं वैयक्तिक स्वतःचे प्रॉब्लेम्स, कुटुंबाचे प्रॉब्लेम, शहराचे प्रॉब्लेम, असं करत करत देशाचे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतील. एकटा तो पंतप्रधान किंवा एकटे राष्ट्रपती किंवा एकटं सरकार या गोष्टीला जबाबदार नाही आहे. एक नागरिक म्हणून मी काय करू शकतोय, तर मी सिस्टीमला मदत करीन, सगळ्यांना मदत करेन, सरकारला मदत करेन, पण मी स्वतःची तर मदत करू दे आधी. तुम्ही स्वतःची मदत केली ना, ते सुद्धा खूप आहे. साधी गोष्ट आहे. बरोबर आहे. लॉकडाऊन लागलाय सध्या. सरकारने भरपूर विचार केला की कशा पद्धतीने लॉकडाऊन असावा, काय असावं, अडचणी कशा लोकांच्या कमी होतील हे म्हणणं गरजेचं आहे. म्हणून त्यांच्याकडे थोडासा शिथिल पद्धतीनं की पूर्ण बंद नको, तरी उपजीविकेचं साधन लोकांना चालू राहिलं पण त्याच्या काही लोकांना आज जे काही लोकांना वीज येणं चालू झालं, बंद झालं. हे option मध्ये का? शेवटी काही शूटिंग चालू आहे. आता परवापासून स्ट्रिक्ट लॉकडाऊन म्हणून काही मालिका गेलं, महाराष्ट्राच्या बाहेर मुंबईला गेलं, कोणी अहमदाबादला गेलं, कोणी सिल्वासा, देवगाव, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शूटिंग करत आहे. सांगण्याचा मुद्दा असा की आपापल्या परीनं काही सुटलं असं की दुसरीकडे जाऊन shoot करावं. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं त्याच्या समाजाचा प्रयत्न करतो. बोला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मनात काय ठेवू नका. व्यक्त व्हा. व्यक्त होणं म्हणजे मला आलेलं होतं, व्यक्त व्हा. म्हणजे काय समस्या आहे बोला करा. कमीपणा वाटू नका. या शब्दाकडे एकदा आपण करणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या संकटांबरोबर मोठ्या मोठ्या संकट सुद्धा आपल्याला येतील. तेव्हा आपली परीक्षा होत असतो. कुटुंबाला सुद्धा या मोठ्या संकटामध्ये उभं ठेवायचं आहे. त्यासाठी तुमचं मन तुमच्या गरजेचं आहे. मनाची शक्ती मोठी गरजेचं आहे. त्यासाठी मन शांत राहणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने मनशक्ती तुमच्या पाठीशी अक्षरशः खंबीरपणे उभं राहतं याचा अनुभव आम्ही साधक. आता मी मनशक्तीचा साधक काय आहे? म्हणजे मी संकल्प केलेला आहे की समाजाची सेवा करणं आहे. लेक्चर ज्ञान पोहोचलेलं आहे ते माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. इतकी साधी सरळ आहे. बस आम्ही अभ्यास दुसऱ्यांना काहीतरी आपल्याला कळलं ते दुसऱ्यांना सांगणं, बस. म्हणून शांत ठेवणं. तुम्ही नास्तिक असा किंवा नास्तिक असा, मनोशक्ती केंद्राचे दरवाजे सगळ्यांसाठी आहे. कुठल्या काम करून त्याला विज्ञानाची सांगड दिलेली आहे. लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही समजताय प्रत्येक गोष्टीला कशाबद्दल रिॲक्ट होताय, रिॲक्शन फार होतं. प्रचंड मुलाला भांडण करतो, मुलाचं चुकलं, बायकोचं चुकलं, बायकोचं चुकलं, ओरडून फटके देऊन मारणं, ह्या गोष्टीशिवाय आपल्याला काही सुचत नाही. तुम्ही काम करता, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या हाताखाली चुकलं, तुम्ही आणि मग अशा वेळेला तुमचं काय काम आहे? तुमचं काम असं आहे शांत राहणं. कुठल्याही पद्धतीत स्वतःचा कंट्रोल न जाऊ द्या. आवाजात ककर येते आहे, ऐकू येत नाही आहे, असं एक सगळ्यांना ऐकत आहे का? जे काही 4 लोक 7-8 लोक दिसत आहेत मला फुली द्या. आता ऐकू येत आहे का नीट?
गर्दी होती त्यावेळेस आपल्याला सफल आहे. तर hopefully तुम्हाला ऐकत आहे विचार करतो आणि आपण शेवटाकडे जाऊया. आज तुमच्या 5 गोष्टी असं मला तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट ज्ञान घ्या. दुसरी गोष्ट ध्यान करा. आयुष्यात ध्यानाची जोड द्या. तिसरं व्यायाम, चौथी प्रार्थना आणि कर्म. ज्ञान घ्या म्हणजे काय? ध्यान तुम्हाला सांगतो ते तेवढं सक्षम नाही. 60 ते 70 प्रकारचे प्रोसेस सतत लोणाऱ्याचा ऑनलाईन कोर्सेस याची माहिती www.मनशक्ती.com वर जा. अधिक ज्ञान घ्या. मनतरंग नावाचं एक ॲप आहे. गुगल प्ले स्टोअरवर जा. मनतरंग नावाचं ॲप डाउनलोड करा. त्या ॲपवर गेल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टी दिसतील. तुम्हाला जे आवश्यक आहे मेडिटेशनसाठी तुम्हाला आवाज येत नाही. आवाज तेच मला कळत नाही. काय येत नाही. आता येतोय का? हो का? मला किती वेळापासून होतं? काय कळत नाही मला. आतापर्यंत येत होतं पण ऐकू. आता अचानक सुरू झालं की ऑडिओ चांगला नाही आहे म्हणून. आवाज येत नाही असं म्हणतायत ते. अरे देवा, काय करता येईल मग आपल्याला? येतोय का आता आवाज नीट? ठीक आहे, आवाज येतोय अशी मी अपेक्षा करून आपण शेवटाकडे झालो तर शेवटच्या 5 मिनिटात संपवतो. अगदीच नसेल तर मग आपल्याला बंद करायला लागेल. ठीक आहे, तर आता तुम्हाला आवाज नीट येतोय असं मी गृहीत धरतो. आणि शेवट असं करूया की आपण 5 गोष्टींचं जोड आपल्या आयुष्याला देऊया. एक म्हणजे ज्ञान घ्या. ज्ञान घेतल्यानं तुमच्या आयुष्यातली भीती कमी होते. लक्षात घ्या. ज्ञानाची जोड दिल्यानंतर भय तुमचं कमी होऊन भयाचं रूपांतर तुमचं धैर्यामध्ये होत असतं. आणि ध्यानाची जोड दिल्यानंतर तुमच्या आयुष्यातली राग कमी होऊन रागाचं रूपांतर शांतीमध्ये होत असतं. साधी गोष्ट आहे. कसं काय बाबा? तुम्ही म्हणाल की भीती कशी कमी होणार ज्ञानानं? साधी गोष्ट आहे. परीक्षेची भीती वाटते मुलांना? वाटते ना? हो. का वाटते? अज्ञान. त्यांना माहिती नसतं परीक्षेमध्ये कुठला प्रश्न विचारणार आहे म्हणून भीती वाटते. पण ज्या मुलाचा अभ्यास झालाय, डबल रिव्हिजन झाली आहे, त्याला भीती वाटते का हो? नाही वाटत. का? ज्ञानाची जोड दिलेली आहे, अभ्यास झालेला आहे म्हणून भीती परीक्षेची वाटतच नाही. प्रत्येक माणसाला उद्याची भीती वाटते. पण संत महात्म्यांना उद्याची भीती वाटत होती का? त्यांना माहिती काय होणार आहे. त्यांना काळजीच नाही आहे कशाची. नथिंग टू लूज म्हणतो ना आपण. काही उनके पास खोने के लिए कुछ है ही नहीं तो उन्हें क्यों डर लगेगा. त्या लेवलला आपल्याला जायचं आहे. मग संत महात्मे तर आपण होऊ शकत नाही. मग आपल्या आयुष्याचं ज्ञान जर आपण घेतलं, ते ज्ञान घेतल्यानंतर तुमची भीती नक्की कमी होणार. ज्या माणसाची तुम्हाला भीती वाटते ना, त्या माणसाबद्दल जाणून घ्या, तुम्हाला त्याची भीती वाटणं कमी होईल. म्हणून आयुष्याला ज्ञान जोडा. म्हणून आणि आयुष्याबद्दलची, जीवनाबद्दलची भीती कमी वाटायची असेल तर आवश्यक असलेल्या गोष्टींचं ज्ञान घेण्यासाठी मनशक्ती केंद्र आहे. आणि ते आपण जोडलं तर तुमच्या आयुष्यातली भीती कमी होणार आहे. माझं स्वतःचं उदाहरण मी तुम्हाला देतो. ॲक्टर म्हणून मी भरपूर काम केलं, बऱ्याच नाटकांमधनं काम केलं. पण नाटकामध्ये काम करत असताना एक ठराविक भूमिका आपण करत असतो. त्याच्यामुळे भीती वाटत नाही. आपण खाली प्रेक्षकांकडे बघायचंच नाही. मी पण डॉक्टर संजीव कुमार पाटील आज तुम्हाला अमुक विषयावर भाषण करतील असं म्हणलं की आम्ही कलाकार मंडळी घाबरून जायचो. कारण की लिहिलेले, पाठ केलेले, लेखकानं दिलेले डायलॉग्स बोलण्याची आम्हाला सवय होती. पण स्वतःहून काय बोलायचं काही कळत नव्हतं मला. पण मनशक्तीत गेल्या आता 14 वर्षापासून मी जायला लागल्यापासून विविध विषयांवरचे अभ्यास झाला, कोर्सेस अटेंड केले, पुस्तकाचं वाचन झालं आणि ज्ञानात भर पडली. आणि मग आता मी कोणाशी गप्पा मारू शकतो.
मग रोटरी क्लब असू दे, लायन्स क्लब असू दे, मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असू दे, इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी असू दे, ज्येष्ठ नागरिक असू दे, महिला मंडळ असू दे, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याशी मी गप्पा मारू शकतो. सगळ्यांच्या विषयाचं थोडं थोडं ज्ञान मी घेतलं आहे आणि माझं पद्धतीनं त्याचं विवेचन मी करू शकतो. माझी भीती गेलेली आहे आता, म्हणून मी अशा पद्धतीनं करतो. तर हे ज्वलंत उदाहरण तुमच्यासमोर आहे. आयुष्याला ज्ञान जोडा, तुमच्या आयुष्यातली भीती कमी होईल. आणि ध्यान जोडा. ध्यान म्हणजे काय? धी अधिक ना. धी म्हणजे बुद्धी. बुद्धी नाही आहे म्हणजे काय? विचारशून्य अवस्थेत जा, बसा, ध्यान करा. ध्यानाचे 2 प्रकार आम्ही शिकवतो मनशक्ती केंद्रामध्ये. एक म्हणजे शरीराशी संवाद. शरीराशी संवाद. शरीराशी संवाद नावाची CD आहे, जी मनतरंग नावाच्या ॲपमध्ये तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला लक्षात येईल. बस ती डाउनलोड करा आणि रोज सकाळी 15 मिनिटाचं ध्यान त्या CDमध्ये जसं सांगितलं आहे तसं करा. आणि रोज संध्याकाळी 7:30 वाजता ज्योती ध्यान करा. मनतरंग ॲपमध्ये एक राहुल सोलापूरकरांच्या आवाजामधली एक प्रार्थना आहे. हे प्रकाश मित्रा, ज्यावर आपली दृष्टी एकाग्र होते त्याचे गुण आपल्या पिंडपेशीत भरतात. अशी छान प्रार्थना आहे. ती प्रार्थना करा ज्योतीच्या त्या दिव्याच्या ज्योतीवर. इररिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, कुठल्याही धर्माचे तुम्ही असाल, बस मेणबत्ती ठेवा घरामध्ये आणि त्या दिव्यावर तुम्ही त्या ज्योतीवर एकाग्रता करा. बस त्या प्रकाशाकडे बघत राहा. 10 मिनिटाचं ध्यान तुम्हाला प्रचंड शक्ती देऊन जाईल आणि शांती देऊन जाईल. रिलॅक्स व्हाल तुम्ही. तुमचा परफॉर्मन्स सुधारेल. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उत्साहामध्ये असाल. प्रकाशावर एकाग्रता केला ना, तुमचा उत्साह वाढतो, मुलांची स्मरणशक्ती वाढते आणि एकाग्रता वाढते. म्हणून ध्यान जोडा. ज्ञान पसायदान पाठ आहे, गायत्री मंत्र पाठ आहे, पण त्याचा अर्थच माहीत नाही. मनशक्ती केंद्रात अंधश्रद्धेला थारा नाही, जागा नाही. श्रद्धा कशी असावी? ज्ञानपूर्ण श्रद्धा असावी. जाणून घ्या, अर्थ समजून घ्या. पसायदान म्हणजे काय? दुरितांचे तिमिर जाओ, जो जे वांछिल तो ते लावो. प्राणीचं म्हणजे काय? सगळ्यांचं दुःख जाऊ दे, ज्याला जे जे हवं ते मिळू दे, हे कळलं पाहिजे. गायत्री मंत्र पाठ आहे सगळ्यांचा. लोक घरात यंत्र लावून ठेवतात, 12 वेळा म्हणतात किंवा 108 वेळा म्हणतात, पण गायत्री मंत्राचा अर्थ माहिती का तुम्हाला? ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. म्हणजे काय? ज्याप्रमाणे सूर्य स्वतः जळत राहून सगळ्या जगाला प्रकाश देतो, तसं वागण्याची बुद्धी मला दे, धियो यो न प्रचोदयात्. हा अर्थ समजून घ्या आणि मग गायत्री मंत्र म्हणा. तुम्हाला त्याचा परिणाम जाणवेल. ज्ञानपूर्ण श्रद्धा, पोपटपंचीसारखी नाही. चौथी गोष्ट व्यायाम. व्यायामाची गरज आहे. तुमचं शरीर चांगलं ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुमचं मनच काम करणार आहे. आळस तुम्ही बाजूला ठेवा आणि चाला. वॉकिंग करा, योगासनं करा, सूर्यनमस्कार घाला कमीत कमी घरात. रोज 12 पासून ते 100 पर्यंत तुम्हाला जेवढं शक्य आहे तुमच्या शरीराला तेवढं तुम्ही काम करा. फिट राहण्याचा प्रयत्न करा. सर सलामत तो पगडी 50. आणि म्हणून मी म्हटलं की सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स, मनामुळे जे आजार होतात, ब्लड प्रेशर, डायबिटीज, दारू पिणं, सिगरेट, तंबाखू, हे सगळे व्यसनं मनामुळे होतात. आणि हे जर कंट्रोल तुम्ही केले तर यामुळे उद्भवणारे सगळे आजार तुम्हाला होणारच नाहीत ना. साहजिकच आहे. आणि हे संकट आज नाही उद्या केव्हा तरी निघून जाईल. नो प्रॉब्लेम. मला सेफ राहायचं आहे, मला हेल्मेट घालायचं आहे, मला सीट बेल्ट घालायचं आहे, मला मास्क घालायचं आहे, मला हात धुवायचा आहे, मला ठराविक अंतर ठेवायचं आहे, मला थुंकायचं नाही आणि कोणाला थुंकू द्यायचं नाही. ह्या सगळ्या खबरदाऱ्या जर मी घेतल्या, माझ्या मनानं ठरवलं की मी असं वागणार, प्रॉब्लेम सॉल्व. चौथा गोष्ट झाली व्यायाम. आणि 5वी आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे कर्म. कर्म काय करायचं आहे तर आपण स्वतःसाठी जगतोच, स्वार्थासाठी जगतोच. थोडासा निस्वार्थ तुमच्या आयुष्याला जोडा. निस्वार्थ म्हणजे काय? दुसऱ्यांसाठी काहीतरी करा. हो, स्वतःसाठी सगळेच करतात लोक, जरा दुसऱ्यांसाठी करा. का? कारण याच ठिकाणी सुद्धा स्वामीजींनी न्यूटनच्या गतीचा 3रा नियम जोडलेला आहे. प्रत्येक माणूस जगत असतो सुखासाठी. त्याला आयुष्यात फक्त सुख हवं असतं, पण सुखच मिळतं का? नाही. दुःख सुद्धा त्याच्या नशिबात असतं. आणि ते कसं असतं? सुख दुःखाचा नियम स्वामीजी जगासमोर मांडला आहे. आणि तो नियम म्हणजे असा आहे, 50% सुख आणि 50% दुःख जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला भोगावंच लागतं. एव्हरी ॲक्शन हॅज गॉट इट्स रिॲक्शन, इक्वल अँड अपोजिट. प्रत्येक गतीला प्रतिगती असते, सम आणि विरुद्ध. बॉल जेवढ्या फोर्सने तुम्ही भिंतीवर माराल तेवढ्याच फोर्सने तो बॉल आपल्याकडे येणार. हा पेंड्युलम जेवढा इकडे जाईल तेवढा इकडे जाणार, म्हणजे जाणारच. लक्षात घ्या. मग इकडे सुख लिहिलं, इकडे दुःख लिहिलं तर आयुष्यात जितकं सुख तितकं दुःख मिळणारच आहे. पण बऱ्याच लोकांना ही गोष्ट पटत नाही. नाही 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 नाही, आम्ही दुःखी आहोत, ते सुखी आहेत. तुलना करत जातो आपण. दुसऱ्याकडे जास्त आहे, आमच्याकडे नाही आहे. जे तुझ्याकडे ते माझ्याकडे का नाही?
दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया. जरा तुलना करायची ना तर दुसऱ्या बाजूने करा. तुमच्याकडे काहीतरी निदान घर आहे, हात आहे, डोळे आहेत. जगात अशी बरीच माणसं आहेत ज्यांना आई वडील नाही, घर नाही, हातपाय नाही, डोळे नाही. साधी गोष्ट आहे ही तुलना. या तुलनेवर आधारित आम्ही एक सिनेमा शॉर्ट फिल्म केली होती, पाऊस नावाची. खूप अप्रतिम. आपण सतत दुसऱ्यांशी तुलना करतो. जरा आपल्याकडे जे आहे त्याचा आनंद बाळगायला शिका. आणि हा विचारसुद्धा स्वामीजींनीच एका पुस्तकामध्ये मांडला होता. तोच आम्ही शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला आहे. पाऊस नावाची आमची शॉर्ट फिल्म अथर्व थिएटर्स आणि रेझोनन्सतर्फे केली आहे. रेझोनन्स नावाच्या चॅनलला तुम्हाला ते नक्की बघायला मिळेल, तुम्ही आवर्जून बघू शकता. सो हा मनाचा सगळा खेळ आहे. मनाने ठरवायचं आहे की मला 50% सुख तर 50% दुःख घेतलं पाहिजे. दुःख घेतलं म्हणजे पाहिजे काय, मला स्वतःला मारून घ्यायचं का मी? नाही. दुःख स्वीकार करणं म्हणजे दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं. तुम्ही दुसऱ्यांसाठी करा, कोणीतरी तुमच्यासाठी करणार आहे. साधी गोष्ट आहे. आणि ज्यांना पटत नसेल की हा नियम मला पटत नाही आहे, त्यांना स्वामीजीने अतिशय साध्या गोष्टी सांगितल्या आहे की तुम्ही श्वास घेताय ना रोज, जेवढा श्वास घेताय तेवढा श्वास सोडावा लागणार आहे. श्वास सोडल्याशिवाय नवीन श्वासाला जागा नाही. एव्हरी ॲक्शन हॅज गॉट इट्स रिॲक्शन, इक्वल अँड अपोजिट. जेवढं खाताय दुसऱ्या दिवशी सकाळी टाकावंच लागणार आहे. इतक्या साध्या पद्धतीनं स्वामीजींनी विज्ञान जोडून अध्यात्म लोकांसमोर, जगासमोर मांडलेलं आहे. म्हणून जगामध्ये जर आपल्याला सुखी व्हायचं असेल, आनंदी राहायचं असेल, तर मुळात आहे त्या समाधान मानणं, जे मला मिळवायचं आहे त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं, संकटाला संधी समजून सामोरं जाणं, मनानं खंबीर राहणं, अशा वेळेस स्वतःचे कंट्रोल, रिॲक्शन टाईम लांबवणं, मेडिटेशननं ध्यान करणं, आयुष्याला ज्ञान जोडणं, शांत राहणं. आज आहे अंधार, उद्या नक्की प्रकाश येईल. रात्रीनंतर दिवस आहे, अंधारानंतर प्रकाश आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जितकं तुम्ही सकारात्मक विचार कराल तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की होतो. याचा अनुभव मी स्वतः घेतो आहे. ग्लास रिकामा आहे पाण्याचा अर्धा आणि अर्धा भरला आहे. कसं वर्णन कराल ग्लासाचं? अर्धा ग्लास रिकामा आहे का अर्धा भरला आहे? बरेच लोक म्हणतील अर्धा रिकामा आहे, अर्धा रिकामा आहे, अर्धा रिकामा आहे. धक्का लागून पूर्ण रिकामा होईल. अर्धा ग्लास भरला आहे हा विचार करणं गरजेचं आहे की माझ्याकडे अर्धा ग्लास भरला आहे. मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन की नुसता अर्धा ग्लास भरला नव्हे तर पूर्ण ग्लास भरला आहे. अर्धा पाण्यानं, अर्धा हवेनं. इतका सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. तो आपल्याला सध्याच्या काळामध्ये खूप आवश्यक आहे. तरच आपण या कोरोना रूपी संकटावर मात करू शकतो. मग हे 5 गोष्टी आजपासून आयुष्याला जोडा. थोडंसं दुसऱ्यांसाठी काहीतरी करा, स्वतःसाठी आपण जगतो. ज्ञान जोडा, ध्यान जोडा, प्रार्थनेची जोड द्या, व्यायामाची जोड द्या आणि शेवटचं कर्म. कर्म काय करा? दुसऱ्यांसाठी थोडंसं सत्कर्म. तुम्ही हे कुठेही जा, कुठल्याही धर्मामध्ये जा, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, कुठेही जा, जॉय ऑफ गिव्हिंग, देण्यातला जो आनंद आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. देण्यातला जो आनंद आहे ना तो प्रचंड आहे. अहो, साध्या आंधळ्या माणसाला रस्ता क्रॉस करून दिला तरी मस्त वाटतं. मात्र माणसाला बसायला गाडीत जागा दिली आणि तुम्ही उभे राहिलात, तो म्हणतो बेटा तुझं कल्याण हो. ते शब्द प्रचंड ऊर्जा देऊन जातात. आम्ही बघतो, आम्ही स्वतः डॉक्टर्स आहोत, मी भुलीचा डॉक्टर आहे. जेव्हा एखादा सिरियस पेशंट आम्ही प्रयत्नांची शर्थ करतो आणि त्याला वाचवतो आणि तो पेशंट जेव्हा भुलीतनं बाहेर येऊन थँक्यू डॉक्टर म्हणतो, त्या आनंदाला पैशाची किंमत नाही आहे, अवर्ण नाही आहे. दुसऱ्यांना, आम्ही नाटकात काम करतो, मी सिनेमात काम करतो, सिरियलमध्ये काम करतो आणि ते काम बघून जेव्हा प्रेक्षकांना आनंद होतो आणि ते आम्हाला पावती देतात, तुमचं काम खूप छान झालं, आम्हाला खूप आवडलं. हा आनंद आहे, हा देण्यातला आनंद आहे. प्रत्येक माणूस हा मिळू शकतो. जे काम आहे, डॉक्टर मंडळी तुम्ही भूल दिली, तुम्हाला 4 पैसे मिळाले, ते मिळणारच आहेत. तुम्ही नोकरी करताय, शिक्षक मंडळी शिकवतात, त्याचे पैसे त्यांना मिळतात. पण शिक्षक मोठं काम करतात. शिक्षण, विद्येचं दान मोठं काम आहे. त्याचं पुण्य त्याला नक्की लाभतं. एक दुसरी मोठी पिढी ते घडवत असतात, त्यामुळे ते देण्याचं काम आहे आणि प्रत्येक जण करू शकतो. अहो, एकनाथ महाराजांची गोष्ट माहिती आहे ना? एकनाथ महाराज एका गावाला गेलेले असतात आणि तिथे अचानक ते बसतात आणि भीक मागत जातात. कोणीतरी काहीतरी द्या. मग कोणी 1 लाख रुपये देतं, कोणी काय करतं, कोणी धान्य काय काय आणून देतं. एक म्हातारी भिकारीण बिचारी दिवसभर गावभर तिनं भीक मागत 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 एक भाकरीचा तुकडा, एवढा एक तुकडा असतो,
काय करायचं बाबा. आणि ह्या तुकड्याबद्दल ती येते आणि तशीच तसा तुकडा देते. सगळे लोक ओरडतात, काय भाई आहे, भिकेचा शिळा तुकडा दिला एकनाथ महाराजांना, कळतं का तुला, सगळं तिला ओरडायला लागले. पण एकनाथ महाराज त्याच्याकडे बघतात, तिचा तो सगळा अवतार आणि तिची ती भाकरी घेतात आणि आनंदानं खातात. का? ते म्हणतात ह्या बाईचं ज्ञान सगळ्यात मोठं आहे, कारण की तिच्याकडे जे काय होतं 100% त्याग तिनं केलेला आहे. अख्खीची अख्खी भाकरी दिली, हा तिचा मोठा त्याग आहे. तुमच्याकडे 10 लाख असतील, 10 लाखात 100 रुपये दिले, हा त्याग मोठा नाही आहे. पण मी असं म्हणेन, अगदी तुम्हाला 100% त्याग करणं शक्य नाही ना, मग स्वामीजी म्हणायचे 50% त्याग करा. मग 50%ही शक्य नाही, मग आम्ही मनशक्तीचे साधक 6.25% त्याग करत असतो. साधी गोष्ट आहे, 6.25% त्याग दिवसातनं 1 तास तरी समाजासाठी. हे आम्ही व्रत घेतलंय मनशक्तीचे साधक. अहो तिथे तर जीवनदानी साधक आहेत लोणावळ्याच्या केंद्रामध्ये, ज्यांनी अख्खं जीवन वाहून घेतलेलं आहे समाजाच्या सेवेसाठी. त्यामुळे आम्ही घरी राहून जेवढं जमेल तेवढं, आपला व्यवसाय सांभाळून जेवढं करता येईल, जिथे ज्ञानाचा प्रसार करता येईल ते करत असतो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझं कळकळीची विनंती आहे की मनतरंग नावाचा ॲप डाउनलोड करा. त्यामधले ऑडिओ प्रोडक्ट, मेडिटेशनचं, शरीराशी संवाद, ओंकाराचं ध्यान, श्वास माझा, ब्रिदिंगवरचं ध्यान अप्रतिम दिलेलं आहे. ज्यांना वाचनाची आवड आहे पण वाचनाचा कंटाळा आहे म्हणून ऑडिओ बुक्स आहेत. मग रामावरचं पुस्तक आहे एक वचनी एक बाणी, कृष्णावरचं पुस्तक आहे कृष्ण रहस्य, अतिशय छान छान आहेत. लहान मुलांना कार्टून्स बघायला आवडतात, मग त्यांच्याकडे मी व्हिडिओ, ॲनिमेटेड व्हिडिओज काढलेत गोष्टींमधल्या गोष्टी, ज्या गोष्टी बघून मुलांना काहीतरी इन्स्पिरेशन मिळेल. मॉरल ऑफ द स्टोरी, सशा कासवाची गोष्ट का सांगितली जाते? स्लो स्टेडी विन्स द रेस. लाकूड तोड्याची गोष्ट का सांगितली जाते? प्रामाणिकपणा माणूस महत्त्वाचा आहे. बस तशाच पद्धतीने छान छान गोष्टी आमच्या त्या मनशक्तीच्या गोष्टीच्या पुस्तकांमधनं, त्या ऑडिओ व्हिडिओ बुकमधनं मुलांना सांगितल्या जातात. नाहीतर मुलं काय बघतात, कार्टून्स बघतात आणि विध्वंसक होतात हो. म्हणून चांगल्या गोष्टीचा प्रसार करणं गरजेचं आहे. वाईट जगामध्ये भरपूर घडतं आहे, गुंड आहेत, भ्रष्टाचार आहे, वाईट चाललं आहे सगळं. आमचे स्वामीजी म्हणायचे सज्जनांची टोळी करा हो. गुंडांची टोळी असेल, आपण सगळ्यांनी सज्जन जिथे असतील तिथे सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं चांगलं काम करत राहूया. ज्ञानाचा गुणाकार होत राहील. ज्याला जसं होईल शक्य त्या पद्धतीनं दुसऱ्यांची सेवा करा, स्वतःची कराच, स्वार्थ कराच नाही म्हणणं नाही आहे, पण स्वार्थाबरोबर परमार्थही करा. थोडीशी जोड द्या, दुसऱ्यांसाठी करा. तुम्ही दुसऱ्यांसाठी केला ना, कोणीतरी तुमच्यासाठी करणार याची 100% खात्री आहे. आज ना उद्या तुम्हाला यश मिळणार आहे, सुख तुम्हाला मिळणार आहे. थोडं थोडं दुःख घेत राहा, दुःखाचं दुःख पण कमी करत राहा. कोणीतरी मला इथे लिहिलेलं आहे की क्लासेसबद्दल काही माहिती द्या. त्याचे डिटेल क्लासेस दरवेळेला बदलत आहेत, कारण की कोरोनामुळे ॲक्च्युअल ऑफलाईन क्लासेस आता बंद झालेले आहेत. म्हणून तुम्हाला ऑनलाईन क्लासेससाठी साधी गोष्ट सांगितली, www.manashakti.org, manashakti.org या वेबसाईटला जा. तिथे तुम्हाला सगळे डिटेल्स कळतील. कुठले कुठले कोर्सेस ऑनलाईन आहेत सध्या त्याची माहिती तुम्हाला कळेल. लहान मुलांसाठी चिंटम पिंटम धमाल नावाचा एक छान कार्यक्रम आहे. ज्यांना ज्यांना मुलांना इच्छा आहे ना, आज का उद्या त्याचं बुकिंग संपणार होतं काहीतरी, तर आवर्जून बुकिंग करा. लहान मुलांसाठी फार छान आहे. चांगल्या पद्धतीनं काहीतरी वाईट गोष्टींची सवय लागण्यापेक्षा, सध्या मुलं कार्टून काय झालं ना, मुलांचं ऑनलाईन क्लासेस आहेत आणि ऑनलाईनमध्ये पडलात की तिथे गेम्स आले, काही काही घाणेरडं आलं, सगळं ते कंटेंट आलं आणि मग पालकांचं अजून टेन्शन वाढतं. त्यामुळे यासाठी मनशक्तीनं काही चांगल्या ऑनलाईन गोष्टी आहेत. यूट्यूबचं चॅनल आहे आमचं मनशक्ती रिसर्च सेंटर. काही फ्री लेक्चर्स तुम्हाला तिथे बघायला मिळतील, आवर्जून बघा. मुलांसाठीचे, पालकांसाठीचे, ज्येष्ठांसाठीचे, आजारांसाठी सगळ्या बाबतीतले लेक्चर्स आहेत. वेबसाईटवर तुम्हाला नंबरसुद्धा मिळतील मुख्य आश्रमाचे, केंद्राचे. तिथे तुम्ही फोन करून चौकशी करू शकता. इव्हन आमचे, तुम्ही ज्या परिसरातले आहात, आता फेसबुक लाईव्ह किंवा यूट्यूब लाईव्ह आहे, म्हणजे जगातल्या कुठलेही लोक तुम्ही हे बघू शकणार आहात व्हिडिओ. तर तुम्ही ज्या परिसरात आहात ना, त्या जळगाव जिल्ह्यातले आहात का, मग जळगावमधले नंबर शोधा, चाळीसगावचा नंबर शोधा, कोल्हापूरचे नंबर, मुंबई, पुणे, प्रत्येक भागामध्ये आमच्या मनशक्तीचे साधक कार्यकर्ते. तुम्ही त्यांचा नंबर घ्या, त्यांना फोन करा, तुमची सगळी अडचण ते सॉल्व्ह करतील. तुम्हाला योग्य तो गायडन्स, मार्गदर्शन तुम्हाला करतील याची मी नक्की खात्री देतो तुम्हाला. तेव्हा हा सेशन जवळजवळ आपण 1 तास 7ला सुरू केलं होतं, आता जवळजवळ 5 मिनटं राहिले, तर आपण हा सेशन इथे पूर्ण करतो आहोत. सेशन संपवताना परत मी सांगेन 5 गोष्टीचं ज्ञान, ध्यान, व्यायाम, प्रार्थना आणि कर्म, ह्या 5 गोष्टींची जोड द्या. कोणाला काही प्रश्न किंवा काही असं असतील तर त्या चॅटमध्ये तुम्ही लिहिलं तरी चालेल, त्याच्यावर मी काही उत्तरं देऊ शकेन. नाहीतर हा कार्यक्रम आपला 5 मिनिटात आपण संपवूया. जे जे आपण असे ठावे, ते ते इतर असे शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जण, बरोबर लिहिलेलं आहे. हा कार्यक्रम आम्ही मोहनावती विचारधन
या पेजवरून डॉक्टर आमचे मित्र डॉक्टर शिवानंद स्वामी अतिशय चांगलं काम करतात. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील वक्त्यांना बोलवून जनतेशी संवाद साधायला लावतात आणि त्या विषयांचं ज्ञान सखोल लोकांना होईल. अतिशय छान काम करतायत. याच्यातनं त्यांना एक काडीचा पैसा मिळत नाही. कुठेतरी समाजसेवेचं जे एक उरुण आहे ते फेडण्याचा ते प्रयत्न करतायत आणि त्या माध्यमातूनच आज मी तुमच्याशी या कोरोना आणि संकट आणि मनशांती या विषयावर तुमच्याशी गप्पा मारू शकलो आहे. एरवीसुद्धा माझ्याशी काही संपर्क करायचा असेल तर तुम्ही मला माझ्या फेसबुक पेजवर डॉक्टर संजीव कुमार पाटीलवर तुम्ही मला हे करू शकता, पिन करू शकता. डॉक्टर स्वामी आमचे मित्र आहेत त्या पेजवर सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता. जेव्हा जेव्हा जसं जसं शक्य होईल तसं तसं मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. आणि मनोरंजनाचं म्हणाल तर आमचं काम चालू आहे. नुकताच आमचा न मावळणारा सूर्य हा लघुपट शूटिंग आमचं संपलं आहे, डबिंग झालं आहे, म्युझिकचं काम छोडंसं बाकी आहे. आजच आम्ही त्याचा ट्रेलर रिलीज केला. तो ट्रेलर तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे बघायला मिळेल आणि लवकरच ते फिल्मसुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी उपलब्ध होईल बघण्यासाठी. त्याचा सुनील अभ्यंकर नावाचे छान नट आमचे मित्र अतिशय छान काम त्यांनी केलं आहे. डॉक्टर भालेराव, माया भालेराव आणि सुधीर भालेराव हे आमचे मित्र, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेवर आधारित ही फिल्म आहे. खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. त्यांनीच या फिल्मची निर्मिती केलेली आहे. लिखाण आणि दिग्दर्शन मी आहे आणि त्यात एक मी भूमिकासुद्धा केलेली आहे. आणि ह्या फिल्मचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या फिल्ममध्ये एक आंधळा मुलगा सनत देशपांडे नावाचा त्यानं काम केलेलं आहे. मुख्य भूमिका त्याच मुलाची आहे. त्या मध्यवर्ती भूमिकेत तो काम करतो आहे. अतिशय छान, डोळस माणसांना लाजवेल इतक्या छान पद्धतीनं काम त्या मुलाने केलेलं आहे. त्याचा एक विशेष आनंद आम्हाला आहे. तो खूप छान गातोसुद्धा. त्यानिमित्तानं त्या मुलाची आमची ओळख झाली आणि आम्हाला स्वतःलाच जाणवलं की आपण किती खुशी आहोत, किती लहान आहोत. आपण छोट्या छोट्या गोष्टींवर तक्रारी करतो आणि तो माणूस, तो मुलगा आणि त्याचं कुटुंब, त्यांना ह्या गोष्टीची कुठेही असं त्याने आम्हाला जाणवू दिलं नाही की ते दुःख आहे किंवा काय आहे. नाही आहे, त्या गोष्टीनं ते सामोरं जात आहेत. ते संकटाला संकटच समजत नाही आहेत. काय पाहिजे व अजून. तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. ह्या कार्यक्रमाची निर्मिती केली होती मोहनावती विचारधन आणि डिजिटल पार्टनर होते फ्लेमिंगो आणि डॉक्टर शिवानंद स्वामी यांचे पुन्हा एकदा खूप 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 आभार. त्यांनी मला संधी दिली तुम्हा सगळ्यांशी संवाद साधण्याची. या निमित्तानं गप्पा मारता आल्या सगळ्यांना आणि गुड, छान वाटलं. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. अजिबात कोणालाही यापुढे आजपासून 25 एप्रिल 2021 नंतर हा कोरोना गायब होऊन जाऊ दे. गायब होणार नाही मला माहिती आहे, पण तुमच्यापैकी, माझ्या जवळच्यापैकी, लांबच्यापैकी, कोणाच्यापैकी कोरोना होऊ नये आणि झाला तरी जास्त गंभीर स्वरूपाचा न होता लवकरात लवकर तुम्ही सगळ्यांनी याच्यातनं बरं होऊ दे असे मी परमेश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो. आणि सगळ्यांना बळ मिळू दे ह्या आजारावर मात करण्यासाठी. आणि हे दिवसही निघून जातील, हा अंधारही निघून जाईल आणि प्रकाश येईल, सूर्य येईल तळपत. न मावळणारा सूर्य आपल्या आयुष्यात कायम तळपत राहील, आनंदाचा, सुखाचा, अशी आपण अपेक्षा करूया. थँक्यू सो मच. धन्यवाद. बाय.